नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग की या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुन खूप जास्त चिडलेला असतो. प्रियाबद्दलचं सत्य त्याला समजलेलं असतं की प्रिया ही रविराज काका आणि प्रतिमा या दोघांची सुद्धा मुलगी नाही आहे. तेव्हा आत्तापर्यंत तन्वी म्हणून तिने जो काही विनाकारण रविराज किल्लेदार आणि इथे सुभेदार यांना त्रास दिलेला असतो, त्यामुळे अर्जुन भयंकर चिडलेला असतो. अर्जुन घरी येतो आणि म्हणत असतो, प्रिया तू आणि तो आता सगळ्यांना सांगत असतो की तू एक नंबरची खोटाडी आणि फ्रॉड मुलगी आहेस, तू तन्वी नाही आहेस म्हणून. तेव्हा इथे प्रिया आता म्हणते, मी आता काय केलं, तू असं का बोलतोयस मला अर्जुन. तेव्हा सायली सगळी परिस्थिती सावरून घेते आणि म्हणत असते, प्रिया तुझा जो काही खोटाडेपणा सुरू आहे ना, त्याचा राग येतो यांना. तू चांगुलपणाचं ढोंग करतेस, मंदिरामध्ये जाऊन पूजा करायचं नाटक करतेस, सगळ्यांची काळजी घेण्याचं फक्त नाटक करतेस. जर तू पुन्हा माझ्या घरच्या लोकांच्या भावनांशी खेळलीस ना, तर मी अजिबात ते सहन करणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नाहीतर काय, पाणी गरम करून काय आणते, तुम्हाला कॉफी करून काय देते, काय हवं नको ते बघते, हे सगळं ती नाटक करते. तिला खूप मोठं प्लॅनिंग करायचं आहे ना पुढचं, त्याची सुरुवातच आहे ही, असं अर्जुन सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणत असतो की दादा, तू प्रत्येक वेळेला तन्वीला चुकीचं का समजतोस. जर ती प्रेमाने आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर तिला करू देत ना. तुम्हाला कुणालाही तिचा चांगुलपणा बघायचाच नाही आहे का. एखादा माणूस सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुधारण्याची संधीच द्यायची नाही का. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अश्विन तू तर राहूच दे, तुला दिसत नाही आहे तुझी बायको सुधारण्याचं फक्त नाटक करते आणि तिचं हे काय प्लॅनिंग आहे ना, ते लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही चला बरं माझ्याबरोबर, तुम्ही विनाकारण हिच्याबरोबर बोलण्यात तुमचा वेळ वाया घालू नका, चला. तेव्हा प्रिया म्हणते, हो अर्जुन सायली, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, इथे माझ्या माणसांना जे काही हवं असेल ते सगळं मी बघेन. तेव्हा अर्जुन सायली रूममध्ये येतात. अर्जुन म्हणत असतो, सायली तू खाली मला बोलू का नाही दिलंस. सायली म्हणते, काय बोलणार होतात तुम्ही, तुम्ही सगळं काही सांगणार होता सगळ्यांना की कशा पद्धतीने इथे आता प्रियाने आपल्याला फसवले. प्रिया खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांना सांगून तुम्ही मोकळे होणार होतात. पण त्यामुळे प्रिया अलर्ट झाली असती. आपल्याला तिला बेसावत ठेवायचं आहे आणि तिच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे आहेत. ती खरी तन्वी नाही आहे, ती कुठल्या उद्देशाने या घरामध्ये आली आहे हे सगळं आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा पुरावे नसताना आपण घरातल्या लोकांना आधी काहीसुद्धा सांगायचं नाही, नाहीतर आपणच फसू शकतो. ती प्रिया खूप पोचलेली मुलगी आहे, तुम्हाला काही माहिती नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं पण ब्लड रिपोर्ट आहेत ना आपल्याकडे, ते हे सिद्ध करतील. सायली म्हणते, ते पुरेसे नाही आहेत. अहो ब्लड रिपोर्ट बदलायला ती मुलगी काही वेळ लावणार आहे का, मागे पुढे बघणार आहे. ती खूपच हुशारीने ब्लड रिपोर्टसुद्धा बदलू शकते, ते सुद्धा मॅनेज करू शकते. ती म्हणते, चला बरं आता तुम्ही झोपून घ्या. तेव्हा इथे अर्जुन काही झोपत नाही, तो बसलेलाच असतो. सायली त्याचा हात खेचते आणि म्हणते, अहो झोपा ना आता, किती उशिरापर्यंत जागे राहणार आहात. त्यानंतर इथे आता रविराज काका प्रतिमा जायला निघालेले असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, रविराज प्रतिमा अजून काही दिवस राहिला असतात तर बरं झालं असतं. तुम्हाला आमच्या इथे राहणं आवडत नाही आहे का. काय गं सुमन, तुझं मन इथे आमच्या इथे रमत नाही का गं, तुला करमत नाही आहे. तेव्हा सुमन म्हणते, पूर्णाजी असं अजिबातच नाही आहे, उलट मला इथे तुमच्याबरोबर राहायला खरंच खूप आवडतंय. पण आता घरीसुद्धा जायला हवंच ना. आणि तुम्ही माझी काळजी करू नका, माझ्याबरोबर भाऊजी आणि इथे वहिनी आहेत ना, ते दोघेजणं माझी काळजी घेतील, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता ऐकायलाच तयार नाहीत तर आम्ही तुम्हाला फोर्स करणार नाही. तेव्हा प्रिया आता तिथे नाटके करायला येते. प्रिया म्हणत असते, आई आई अगं मी तुला विनंती करते गं, काही दिवस अजून इथे राहा ना, मला तुझी सेवा करण्याची संधी तरी दे. आत्तापर्यंत माझ्याकडून खूप चुका घडल्या आणि त्याची मी वारंवार तुझ्याकडे माफीसुद्धा मागितले. पण माझ्यासाठी, बरं माझ्यासाठी नाही पूर्णाजीसाठी तरी राहायला तयार हो ना गं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय म्हणालीस तू प्रिया. आणि पुन्हा तो चिडलेला असतो. पुन्हा तो खाली येतो आणि म्हणतो, तुला प्रतिमा आत्याची खूपच जास्त काळजी असं म्हणतेस ना तू. तुला प्रतिमा आत्याची जर इतकीच काळजी आहे तर मग तिला रक्त देण्याची वेळ आली होती तेव्हा 1.5 तास कुठे भटकत होतीस तू.
का 10-15 मिनिटामध्ये हॉस्पिटलला पोचली नाहीस? तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन हे बघ मी आधीच सांगितलंय की मी कन्फ्यूज झाले होते. आई कुठल्या हॉस्पिटलला आहे हे मला माहिती नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? ते तुला माहिती नव्हतं? अश्विन कुठल्या हॉस्पिटलला कनेक्टेड आहे, आपण त्याच हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंटला नेतो, हे तुला माहिती नव्हतं का? तेव्हा प्रिया म्हणते, अरे मी कन्फ्यूज झाले होते, पॅनिक झाले होते. आणि तुला तर माहिती आहे अश्विन कुठल्या हॉस्पिटलला कनेक्टेड आहे हे मला माहिती आहे, पण तो व्हिजिट देण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलला सुद्धा जात असतो ना, म्हणून मी तसा विचार केला. पण याचा अर्थ असा होत नाही अर्जुन की मला माझ्या आईची काळजीच नाही आहे. अरे तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अर्जुन हे बघ मी मनापासून सुधारण्याचा प्रयत्न करते. ज्या काही मी चुका केल्या त्या चुका आता मी पूर्णपणे विसरून जाणार आहे आणि फक्त सगळ्यांवरती प्रेम करणार आहे, माया करणार आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या थांबा हां. तेव्हा प्रिया म्हणते, हां थांब आई थांब, मी जरा आलेच. आणि प्रिया जाते आणि लाडूचा डब्बा घेऊन येते आणि म्हणते की मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत, तू खाशील ना आई? हा पौष्टिक आहे, तू खूप वीक झाली होतीस ना, म्हणून तुझ्यासाठी मी पौष्टिक लाडू बनवलेत. तेव्हा रविराज काका म्हणतात, अजिबात नाही, तू बनवलेले लाडू, तू बनवलेलं काहीच आम्ही आमच्याबरोबर घेऊन जाणार नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, असं का म्हणतोयस तू रविराज काका? अरे तन्वीने काहीतरी इतकं प्रेमाने बनवलंय तर तू नाही म्हणणार आहेस का? अरे तिने जे बनवलंय त्याच्यामध्ये विष आहे असं वाटतं का तुला? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन नको रे तू काही बोलू, त्यांचा माझ्यावरती पटकन विश्वास कसा काय बसेल? आई बाबा तुम्हाला जर वाटत असेल की मी याच्यामध्ये काहीतरी मिक्स केले तर मी तुम्हाला ते खाऊन दाखवते. तेव्हा ती पहिला लाडू खाते आणि म्हणते, बघा मी याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे, हवं तर दुसराही लाडू खाऊन दाखवते. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नाही ठीक आहे, आमचा विश्वास बसला आहे, तुला खाऊन दाखवायची गरज नाही. तेवढ्यातच इथे सायली म्हणते, प्रतिमा आता थांबा हां, मी लगेचच आले. ती जाते आणि एक मोठा डबा घेऊन येते आणि म्हणते, प्रतिमा आत्या हे बघा तुमच्यासाठी. तेव्हा प्रतिमा म्हणते, अरे वा, नारळाच्या वड्या, तू माझ्यासाठी नारळाच्या वड्या बनवल्यास? तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला नारळाच्या वड्या खूप आवडतात ना, म्हणून मी खास तुमच्यासाठी बनवल्यात. तेव्हा प्रतिमा त्या डबा खोलून बघते, त्यानंतर तो पिशवीमध्ये घेऊन जात असते आणि प्रियाने बनवलेले लाडू तिथेच ठेवलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, आई अगं मी बनवलेले लाडू तुझ्याबरोबर घेऊन तरी जा गं, खूप प्रेमाने बनवलेत मी. तेव्हा इथे अर्जुन आता पुन्हा चिडचिड करतो. सायली म्हणते, पुन्हा तुम्ही सगळ्यांना सांगायला गेलात की प्रिया तन्वी नाही आहे म्हणून. अहो आपल्या हाती ठोस पुरावे आहेत का? अर्जुन म्हणतो, पण मला सत्य माहिती आहे ना, मीच पुरावा आहे. सायली म्हणते, पण आपल्यावरती विश्वास कोण ठेवणार? ती प्रिया एक नंबरची खोटाडी आहे आणि घरातले विश्वास ठेवतीलही, पण अश्विन भाऊजींचं काय? अश्विन भाऊजींचं तिच्यावरती किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अगं पण प्रेम असलं तरी ती मुलगी सगळ्यांना फसवते, हे आपण कधीपर्यंत सहन करत राहायचं आहे? ती मुलगी फ्रॉड आहे, कोण आहे आपल्याला माहितीसुद्धा नाही, कुठल्या उद्देशाने घरामध्ये घुसले, कुणाच्या सांगण्यावरून घुसले, अजून याचंसुद्धा सगळं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. मग त्या मुलीला आपण आपल्या घरामध्ये का ठेवायचं? ती काय करून ठेवेल आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा नाही आहे, तुला कळतं आहे का? तिला जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. नक्की तिचा काय हेतू आहे ना, ते पोलीसच बाहेर काढू शकतात. तेव्हा सायली म्हणते, त्याने काही होणार नाही आहे, आपल्याला पेशन्स ठेवावे लागणार आहेत. प्रियाच्या विरोधात आपल्याला जास्तीत जास्त पुरावे गोळा करावे लागणार आहेत. त्यानंतरच जे काही आहे ना ते आपण सगळ्यांना सांगायचं, तोपर्यंत नाही. तुम्ही चला बरं, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. अर्जुनला तिचं हे म्हणणं काही पटत नसतं. तो खूप जास्त चिडचिड करून तिथून बाहेर पडतो. तेव्हा सायली म्हणते, विमलताई यांचा डबा मी भरून ठेवला आहे, तू जरा देता का? त्यांना ऑफिसला जायचं आहे. तेव्हा इथे अस्मिता अजून उठलेली नसते. कल्पना म्हणते, अस्मिता अजून का उठलेली नाही आहे मला खरंच कळत नाही आहे. तिची तब्येतसुद्धा बिघडले असं मला वाटतं. अश्विन एक काम करतोस का, जाऊन जरा तिला चेक करतोस? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही नको, तो तिथे असेल ना तो सचिन, मला त्याचं तोंड काही बघायचं नाही आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे नाही, तो सकाळीच कुठेतरी बाहेर गेला आहे, तो नाही आहे तिथे. तेव्हा अश्विन म्हणतो, हो का, मग ठीक आहे, मी अस्मिताईला जाऊन रूममध्ये चेक करतो. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन चल मी पण येते तुझ्याबरोबर. अश्विन म्हणतो, कशाला?
ती म्हणते, अरे त्या निमित्ताने मी तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारेन, तिला काही हवं नको ते बघेन, तिच्या तब्येतीची चौकशी करेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट प्रिया, तू अजिबात जायचं नाही आहेस अस्मिताईकडे. आधीच ती खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. तू उगाच तिचं टेन्शन वाढवण्यासाठी तिथे जाऊ नकोस. तेव्हा अश्विन म्हणतो, का का नको जाऊ तिथे तन्वीने? अरे जर दादा तिला जायचं आहे अस्मिताईच्या तब्येतीची चौकशी करायला, तर तू तिला का जाऊ देत नाही आहेस? तुला काय वाटतं, तन्वी तिथे गेली तर ती अस्मिताईचा खून करणार आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अश्विन एवढं टोकाचं बोलू नये रे, जरा शांत हो, तू शांत हो. हे बघ तन्वी, तुला जायचं आहे ना अस्मिताच्या रूममध्ये जा, पण तिला त्रास होईल असं काही बोलू नकोस. तिची काळजी घ्यायची आहे तर घे, गप्पा मारायचे आहेत तर मार, पण तिला त्रास होईल असं काही बोलायचं नाही. तेव्हा इथे आता अर्जुनला खूप जास्त राग येत असतो. कल्पना म्हणत असते, तन्वी तू जा, तिच्याजवळ गप्पा मार आणि तिला काही खावंसं वाटत असेल ना तर तिला बनवून खायला पण दे. तेव्हा प्रिया म्हणते, हो आई चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आणि अर्जुन हे दोघेजण एकमेकांकडे आता रागाने बघत असतात. अर्जुनला कळत असतं की प्रियाच्या मनात नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे. तेव्हा अश्विन आणि प्रिया दोघेजण आता अस्मिताच्या रूममध्ये जायला निघतात. अर्जुन सायली दोघेही तिच्याकडे रागाने बघत असतात. नेमकी हिची नाटके इतकी कशासाठी सुरू आहेत असा विचार करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी हे सगळं काय आहे? मम्मा तू पण ह्या मुलीवरती तुम्ही पुन्हा पुन्हा विश्वास ठेवताय? ही मुलगी किती खोटारडी आहे, किती नाटके करते, हे सगळं विसरलात का तुम्ही? तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन असं अजिबात नाही आहे. अरे पण जर ती सुधारण्याचा प्रयत्न करते तर आपण कशाला खोडा घालायचा? अश्विन म्हणतो, ते बरोबर आहे. ती जर चांगलं वागते तर आपण सुद्धा चांगलं वागूया ना, नाहीतर रोज घरामध्ये वाद होतात, भांडणं होतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही त्या मुलीवरती पुन्हा विश्वास ठेवून खूप मोठी चूक करताय, हे लक्षात ठेवा. तेव्हा प्रताप काका म्हणतात, आम्ही तिच्यावरती विश्वास ठेवत नाही आहोत, पण ती जर चांगलं वागत असेल तर आपणही चांगलं वागूया. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. तिच्यावरती विश्वास ठेवण्याची आपल्याला काही गरजच नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, मी फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की तिच्यावरती पुन्हा विश्वास ठेवून तुम्ही तुमचा विश्वासघात करून घेऊ नका. कारण प्रिया सुधारणाऱ्यातली मुलगी नाही आहे. ती हे जे काही चांगलं वागण्याचं नाटक करते ना, त्याच्यामागे नक्कीच तिचा काहीतरी मोठा हेतू आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, खरं सांगू का, मला आता तन्वीचा विचारच करायचा नाही आहे. आता मला विचार करायचा आहे तो फक्त माझ्या अस्मिताचा. हे दिवस म्हणजे तिचे लाड करायचे आहे, तिला काय हवं नको ते बघायचे आहेत. पण या दिवसांमध्ये तिला किती आणि काय काय सहन करावं लागते बघा ना तुम्ही. तेव्हा इथे आता सायली टेन्शनमध्ये आलेली असते. तिला आपलं कुटुंबसुद्धा महत्त्वाचं असतं आणि इथे प्रियाचा खोटाडेपणासुद्धा सगळ्यांच्या समोर आणायचा असतो. कारण तिला आपल्या कुटुंबाची झालेली फसवणूक अजिबात सहन होत नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रताप काका म्हणतात की आता आपण अस्मिताला इथे सावरलं पाहिजे. तो सचिन कसा नीच माणूस आहे ते आपल्याला बरोबर माहिती आहे. त्यामुळे त्या माणसापासून आपल्या अस्मीला आपण जपायला हवं. तिचा आता प्रेग्नन्सीचा काळ जवळ येतोय, आपण तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. या तन्वीकडे इतकं लक्ष द्यायला नको. त्यानंतर पुढील भागामध्ये प्रिया आलेली असते मैनावती आणि सदाला भेटायला. ती त्यांना आता पैशांचा बंडल काढून देते तोंड बंद ठेवण्यासाठी. तेव्हा ती येते आणि त्यांना पैसे वगैरे देते. ते दोघेजण खुश होतात. ती पैसे देताना इथे आता सायली प्रियाला बघते. सायली म्हणत असते, ही प्रिया सदा आणि मैनाकडे का आली आहे? बरं आली तर आली आणि त्या दोघांनाही पैसे का देते? ते दोघेसुद्धा लालची माणसं लगेचच प्रियाच्या हातून ते पैसे घेतात. तेव्हा सायलीला प्रश्न पडलेला असतो की नक्की प्रियाच्या मनात चाललंय तरी काय? सदा मैनाला पैसे देण्यासाठी ती का आली असेल? तिचा काय संबंध आहे या दोघांबरोबर? सायलीला काहीच कळत नसतं, कारण तिने कधीच विचार केला नव्हता की प्रियाचा सदा मैनाबरोबर काहीतरी संबंध असेल. तेव्हा इथे प्रियाने तर पैसे दिलेले असतात, तिने तिचं काम केलेलं असतं, त्यांना तोंड बंद ठेवायला सांगितलेलं असतं. प्रिया तिथून गेलेली असते, दरवाजा बंद करण्यात आलेला असतो आणि इथे आता दरवाजा परत उघडला जातो. तेव्हा समोर प्रिया नसते, तर समोर आलेली असते ती म्हणजे सायली. सायली इथे आता म्हणते, खरं खरं बोला, प्रियाजवळ तुमचा काय संबंध आहे? प्रिया इथे कशासाठी आली होती आणि तुम्हाला कसले पैसे दिलेत? तेव्हा इथे सदा आणि मैना दोघेही प्रचंड घाबरलेले असतात. सायली म्हणते, सांगा ना, तुमचा प्रियाबरोबर काय संबंध आहे ते सांगा आणि तुम्ही तिच्याकडून कशासाठी पैसे घेतलेत ना त्याचं उत्तर द्या. मैनावती आणि सदा दोघेजण आता घाबरलेले असतात,
कारण सायली जेवढी चांगली आहे तेवढीच ती खूपच जास्त वाईट आहे ही गोष्ट सदा मैनाला माहीत असते.